बीड शहरामध्ये 4-5 दिवसांपूर्वी तहसील कार्यालयासमोर काही गावगुंडांनी काही महिलांना झटापट केली होती आणि ती व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाली होती. त्या महिला आत्ता मी सध्या आहे बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये. त्या महिला माझ्यासोबत आहेत. एकंदरीत हे प्रकरण पाहता असं लक्षात आले की हा प्रॉपर्टीचा वाद आहे. त्या महिला माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं हे प्रकरण काय सांगाल. नेमकं हे सगळं प्रकरण काय होतं, कोण आहेत हे लोक, हे सगळे गावगुंड आहेत अशी पण चर्चा होती आहे. तुमच्यासोबत नेमकं झालं काय आणि हे काय प्रकरण आहे? सर, माझं नाव रिजवाना आहे आणि माझं शिक्षण MSc BEd झालेलं आहे. मी प्राध्यापक आहे मुंबईला. मी अशी तशी बाई नाही का मी ह्याच्या पाठी मागं लागन किंवा ह्याला मारेल किंवा माझा रेकॉर्ड खराब आहे. माझं पूर्ण बॅकग्राऊंड काढा तुम्ही. काय तर हा सनावला भूमाफिया आहे, गुंड प्रवृत्तीचा माणूस. ह्याच्यावरती अनेक गुन्हे, खोटे गुन्हे किंवा खरे गुन्हे काय आहे. म्हणजे तो सर जे प्रशासन गुन्हे नोंदवतो तो खोटे नोंदवतो का? हा म्हणजे ह्याला अटक का होत नाही? जर खोटे गुन्हे असेल तर अटक होत नाही आहे आणि जर खरे गुन्हे तर मग ह्याला अटक का होत नाही आहे? हा का स्त्रियांना माझ्यासोबत जे केलं आहे सर, आज मला इतकी घिन येते ना का एक माणूस माझ्या अंगावर बसून मला मारतोय. मला निर्लज्ज म्हणजे एकदम मला बोलायला वाटत नाही का मी न्यूजवरती कसं बोलू. असे शब्द त्याने मला बोलला की तेरी फाड़ दूंगा, तेरे को उठा लूँगा, तेरे को लेके जाऊंगा जंगल में, तेरे साथ ऐसा करूँगा. हे कोणते वर्ड आहे सर ह्याचे? ह्या भूमाफिया आहे सर. अजून कोण आहे त्याच्यात? अजून कोण आहेत हे? ह्याच्यासोबत त्या दिवशी माझी कोर्टाची तारीख होती आणि शेळके सरांकडून आमच्या या मॅटरमध्ये काम चालू होतं शेळके सरांकडं. तर शेळके सर सकाळी येऊन गेले. ते आम्हाला जायला उशीर झाला म्हणून आम्ही तिथं 12:30च्या वेळेस गेलो होतो. तिथं आम्ही थांबलो. नंतर तिथले कर्मचारी बोलत का सर येऊन गेलेत म्हणे, कधी येणार ते नाही माहीत. तोपर्यंत आम्ही कोर्टाची तारीख केली. त्या दिवशी तारीख पण होती माझी कोर्टाची. तारीख केली आम्ही अटेंड. कोर्टात जसेच गेलो तसंच सनावला बिलाल चाऊस जे विजयराजेंचा माणूस आहे असं मला चांगल्या प्रकारे ऐकण्यात आलेलं आहे. आणि विजयराजे, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस बोलते का मला तुम्ही न्याय द्या. तुमच्या त्या माणसाला सांगा की स्त्रियांची इज्जत करायची. जरी स्त्रियांची इज्जत नाही करताय तर तुम्ही त्याला शिकवा कशी इज्जत करायची आहे. तर पण तुमच्या कर्मचाऱ्यांमुळं तुमचं नाम खराब होतं आहे सर. हे मी तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगते विजयराजे सर की त्यांना तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा कशा महिलांची इज्जत करायची. आज 4 लेडीज बोलतोय, 2 लेडीज बोलतो. अरे तुझ्या आईसारखी होती मी, तुझ्या बहिणीसारखी होते. तू पिच्छा का केला माझा? मी तुला पेडबीड पोलीस चौकीत घेऊन गेलते NC टाकायला सर. मी पेडबीड पोलीस चौकीत 15 तारखेला. तर तिथं माझी काहीही ऐकलेलं नाही आहे. पेडबीड पोलीस चौकीत तिथं NC घेतली. फक्त बोलले की आम्ही बोलू. जर त्यावेळेस माझा त्या गुन्हा नोंद केला असता आज माझ्यावरती ही वेळ नाही आली असती. ह्या सनावल्याने मला रस्त्यावर नाही धरलं असतं. ह्या सनावल्याने मला बेअब्रू नाही केलं असतं. कुणीतरी मला न्याय द्या. कारण की ना पेडबीड पोलीस चौकी मला न्याय देतोय ना शहर बीस. आज 2-3 दिवस चालू आहे माझा गुन्हा नोंद नाही केला सर. इथं आत्तापर्यंत पोलीस आलेली नाही आहे. का नाही आली सर? म्हणजे इथं काहीही झालं तरी SP सरांना, DYSP सरांना, कुणाला म्हणजे तुमचा आदेश किती ते पालन करताय सर. कामत सरांनी त्या दिवशी सांगितलं होतं की CCTV बघा आणि सगळं प्रकरण झालेलं बघा आणि गुन्हा नोंद करा. तरी पण आजपर्यंत माझा गुन्हा नोंद नाही झाला. का सर? कशामुळं नाही झाला सर? आणि हा सनावला भूमाफिया गुटखा किंग 8 दिवसा अगोदर त्याने RK पेंटरच्या घरीही जाऊन त्याचा भाऊ अजमतुल्ला, त्याचा साथीदार बिनसैरी रेस आणि तो कामखेडेचा सरपंच कशाला अशा लोकांना तुम्ही देतात? कशाला अशा लोकांना तुम्ही वरती घेऊन येतात? अरे अशा लोकांना लाट टाका की तुम्ही भूमाफिया चांगल्या गरीब लोकांची तुम्ही भलाई करू शकत नाही. तुम्ही स्वतःची भलाई करतात. फक्त स्वतः वरती जातात आणि गरीब लोकांना तुम्ही खाली घेऊन येतात. कशाला दुसऱ्यांची प्रॉपर्टी तुम्ही हडपण्याचा प्रयत्न करतायत? किती लोकांची प्रॉपर्टी तुम्ही हडपले आत्तापर्यंत? बालीपीरचा एक मॅटर तुमचा, मादलमईचा एक मॅटर तुमचा, साठे पुतळ्याजवळचा एक मॅटर तुझा आणि आता बलबीन चौकाचा एक मॅटर. त्या दिवशी पण तुझा 9 तारखेला 45 लाखाची त्याची डील कॅन्सल झाली. शेखने ऑन द स्पॉट कॅन्सल केली. कारण की त्या मारवड्याने, कुणीतरी मारवडी होता, त्या मारवड्याची त्यांनी फेक रजिस्ट्री घेऊन आला होता. ती फेक रजिस्ट्री साईन करायची तितक्यात तो मारवडे आला की हा माझी डॉक्युमेंट्स आहे, ही ओरिजिनल साईन आणि ही ऑन द स्पॉट 45 लाखाची त्याची रजिस्ट्री कॅन्सल झालेली आहे. आणि त्याचं तो खुन्नस घेऊन माझ्या भाऊजीला मारलं. कारण की त्याला माझ्या भावाची प्रॉपर्टी हडप करायची आणि माझ्या भावाची करोडोची प्रॉपर्टी बोलतो की मी 50 लाखात घेतलं. कोण तू देणार? आपली 1 रुपयाची किंमत 4 आण्यामध्ये तुम्ही सांगा. तुमची एक्झॅक्ट प्रॉपर्टी कुठे आहे ज्याच्यामुळे हा सगळा वाद झाला होता?
माझ्या भावाची प्रॉपर्टी आहे, जो सौदीला राहतो. त्यांनी 15 वर्षाची मेहनत केलेली आहे. 15 वर्षापासून तो बीडला आलेला नाही आहे आणि त्याला बलगुजर जे धानोरा रोडला जातो बघा, आतमध्ये KSK कॉलेजच्या आतमधून रस्ता जातो धानोरा रोडला, तिथं माझ्या भावाची प्रॉपर्टी आहे. आणि तर तेलगाव नाक्याला आदित्य कॉलेजजवळ त्यांच्या गाड्यासोबत त्याची प्रॉपर्टी आहे. मसरतनगरला घर आहे आणि माझ्या बहिणीचं प्लॉट आहे तेलगाव नाक्यावरती. ह्या सगळ्या प्रॉपर्टीची किंमत तो 50 लाखामध्ये घेतो. कसं घेतो? आणि ह्या सगळे प्रॉपर्टीवर वेगवेगळे मालक आहेत. माझ्या आईच्या नावावरती काही, माझ्या बहिणीच्या नावावरती काही, माझ्या भावाच्या नावावरती काही. मग हा कसा घेतो? हा होतो कोण घेणारा? आणि दुसरी गोष्ट, मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये काय करतो, हा काय इंटरफेअर होतो माझ्या पर्सनल लाईफमध्ये, ह्याला काय गरज आहे की ही कशाला इथं येते, ही कशाला उभा राहते प्रॉपर्टीमध्ये, हे बोलण्याचा अधिकार सनावलेला बिलकुल नाही माझ्या वैयक्तिक, माझ्या पर्सनल लाईफमध्ये बोलण्याचा. हे जे बिलाल आहे, ते सनाउल्ला आहे, त्यांनी हे कधीचं प्रकरण आहे, त्यांनी कधी धमक्या द्यायला सुरुवात केली होती? हां, आता ते मी तुम्हाला सांगते. 9 तारखेला जेव्हा ह्याची रजिस्ट्री कॅन्सल झाली. दुसरी गोष्ट, बिलीफ जे कोर्टाचा समन्स पुरवणारा व्यक्ती, ह्याने बिलीफ जवळ जाऊन त्याला भांडणं केले. सर तुम्ही सांगा, शासकीय अधिकाऱ्याला कोणी भांडण करू शकतो का शासकीय कामात? त्याचं जे काम आहे, समन्स निघालं, तो ते चिटकवणार त्याच्या घरी, कारण की तू प्रॉपर्टी घेतली, तुझ्यावरती गुन्हा नोंद आहे, तर ते काम होणारच ना. तर त्यांनी त्याच्या घरी चिटकावलं, म्हणून त्यांनी बिलीफच्या रूममध्ये जाऊन अर्धा तास त्याला भांडणं केले. हे पण तिथं तुम्ही जाऊन कॅमेऱ्यामधून काढा की सनाउल्लाने तिथं काय केलेलं आहे कांड म्हणून. त्या बिलीफला कशाला तू भांडतोस रे? तू हक्काने करतोय ना, तू शासनाचं काम कोर्टाने करतोय ना, मग त्या बिलीफला का तू रागवलं, का त्याला धमकी दिल्या तू? ठीक आहे, ते बिलीफचं त्याचं भांडण झालं. त्यानंतर त्यांनी 9 तारखेला माझ्या भाऊजीला मारलं. मी शांत बसले, मी इथं नव्हते, मी मुंबईलाच होते. 10 तारखेला जेव्हा मी 9 तारखेला रात्री बसले, 10 तारखेला इथं आले बहिणीच्या इथं. त्यांनी मला कारंज्यावर माझ्यावरती, माझ्या आईवरती, माझ्या बहिणीवरती आला. आमच्या पाठलाग केला त्यांनी, तिथं शिवीगाळ केली. काय आता ह्या महिला आहेत म्हणे, आता कमरला घरात बसवलं म्हणे, आता ह्या महिलांना मारायचं म्हणे, कसं तरी धरायचं आणि ह्यांना रस्त्यातून काढायचं, ह्यांचा काटा काढायचा म्हणे. तर ठीक आहे सर, त्या दिवशी मी गेले पोलीस चौकीत, बल्लाड सरांकडं, बीड पोलीस चौकीत. बल्लाड सरांनी अगोदर मी पूजा मॅडमकडे गेले. पूजा मॅडमला सांगितलं कसं मॅडम हे असं असं होतं. पूजा मॅडमने इतकं कॉपरेट केलं मला. त्यांनी लगेच मला बल्लाड सरांना फोन लावला आणि बोललेत की ते सौदीवाल्याचा काय मॅटर आहे ते तुम्ही बघून घ्या म्हणून. नंतर त्यांनी सौदीवाल्याचा मॅटरला बल्लाड सरांनी आम्हाला बोलावलं, दोघांना आमनासामनं बसवलं. ह्याच्यामध्ये सनाउल्ला, अजमतुल्ला आणि सरपंच कामखेडेचा जो सरपंच आहे बिलाल, हा तिघं लोक होते. मी होते, माझी आई होती आणि बल्लाड सर होते आणि शहनशाह सर होते. ह्या सगळ्यामध्ये बैठक झाली. तिथं सरांनी त्याला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की तू या बायांच्या पाठीमागं नाही जायचं, तू या बायांची श्राप नाही घ्यायचं, तू या बायांना त्रास नाही द्यायचा, तू या बायांना एकदम म्हणजे तुझ्या आई बहिणीसारखं समज. आणि दुसरी गोष्ट, त्या प्रॉपर्टीवरती आलेलं आहे माझं स्टेटस को, तर म्हणे त्या प्रॉपर्टीचा ऑर्डर तू घेऊन ये, तुला मी प्रोटेक्शन देऊन ती प्रॉपर्टी तुझ्या हवाली करतो. पण तू जेपर्यंत तुझ्याकडं शासनाचा कोर्टाचा नाही आहे तोपर्यंत तू तिथं जायचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी सांगितलं खोटे गुन्हे दाखल नाही करायचे. तरीही त्यांनी माझ्यावरती पेठ बीडमध्ये NC टाकली आहे. ठीक आहे, टाकली, मला हरकत नाही आहे, कारण की मी सत्यावरती, मी लढणार, शेवटपर्यंत लढणार. आणि यानंतर जेव्हा त्याने बल्लाड सरांना आश्वासन दिलं की सर जैसा तुम बोलेंगे मैं वैसा करूँगा, आणि मी यानंतर या बायांना नाही बघणार आणि प्रॉपर्टीवरती नाही जाणार, त्यानंतर त्याने माझ्या भावाच्या प्रॉपर्टीवर येऊन माझ्या भावाच्या किरायेदारांना धमकावलं आणि बोलले की पूर्ण किराया मला दे, मला पैसे पाहिजे आणि ही प्रॉपर्टी माझी आहे आणि मला त्या निजामनी दिलेली म्हणून. आणि हा निजाम कुठे आहे मग प्रॉपर्टी तिला दिली तर? हा निजाम येऊन तुला का प्रॉपर्टी देत नाही आहे? हा प्रॉपर्टीचा वाद आहे सर. आणि ह्याच्यामध्ये ना माझं नाव आहे, ना माझ्या नावावरती प्रॉपर्टी, ना माझं काही ह्याच्यामध्ये. मी फक्त आलेले होते आईसोबत, माझी आई एकटी. आईने फोन केला होता मला. हा मॅटर झाला आपला 13 तारखेचा. मग 15 तारखेला काय झालं सर, इथं तारीख होती, तारखे दिवशी त्यांनी आणखी अंगावर आलं. मी गेले पेठबीड पोलीस चौकीत. पेठबीड पोलीस चौकीने माझं काहीही ऐकलेलं नाही आहे आणि मला काही त्यांनी कॉपरेट केलेलं नाही आहे. पेठबीड पोलीस चौकी पूर्ण सनाउल्लाची चालती. मी आणि माझी आई तिथं होती. तिथले CCTV काढा आणि पूर्ण सनाउल्लाचे गुंडे, अजमतुल्ला, रईस तिथं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये ऑन द स्पॉट दिसतील. त्यांनी माझ्यावरती कसं कसं आरोप लावलेले. तरी पण मी शांत बसले, कारण की मला पोलिसांची काही भूमिका तिथं दिसली नाही. नंतर मी सरांना फोन केला, माझे पर्सनल सर बोलले तिथून निघ म्हणे, तुझी आबरू वाचली ती मोठी गोष्ट आहे म्हणे, तिथून निघ. त्यानंतर त्यांनी 17 तारखेला हे घाण राडा केला, मला रस्त्यावर अडवलं. सर माझी काय चूक आहे?
आज तो सर आम्ही इथं 3 दिवसापासून ॲडमिट आहे. तो इतका दबाव आणतो की ह्यांना इथून काढा म्हणून. डॉक्टर पण येऊन आम्हाला सांगतात की तुमचं डिस्चार्ज झालं. 3 वेळेस त्यांनी डिस्चार्ज दिलं सर. जबरदस्तीने आम्ही इथं बसतोय कारण की आम्हाला न्याय भेटणार कुठून सर. आज जर आम्ही इथून गेलो तर आमच्यावर काय बोट उठणार की तुम्ही तिथून गेला का, तुम्ही FIR दर्ज केली का नाही, तुम्ही MNC केली का. सर हे आम्हाला दबाव टाका. आज माझी आईची परिस्थिती तुम्ही बघा. तिचं 400 शुगर वाढलेलं आहे आणि 300 BP आहे सर. कसं मी घेऊन जाऊ तिला. क्रिटिकल कंडिशनमध्ये इन्सुलिनचे त्यांचे इंजेक्शन दिलेले तरी पण ते बोलतात की नाही डिस्चार्ज. तुम्ही बघा माझी आईची प्रकृती सर. आणि यामध्ये मला एक बोलायचं आहे का फारुख पटेल सर, मुजीब सर, अशफाक सर आणि याच्यामध्ये जितके मोठमोठे अधिकारी आहेत किंवा बीडचे मोठमोठे हस्ते आहेत, या हस्तीयांना मी सांगते की तुम्ही इतकं शांत का बसलेले आहेत. तुम्ही या भूमाफियाचा, या गुंड प्रवृत्तीचा, गुटखा माफियाचा साथ का देत आहेत. तुम्हाला एक मुस्लिम बहन, मग तुम्ही का बोलतात कि मुस्लिम बहनों ने अंदर रहना चाहिए, पर्दे में रहना चाहिए, उनकी इज्जत पे नहीं आना चाहिए. आज मेरी इज्जत को तार तार किया सलाम ने. आप लोग आवाज़ क्यों नहीं उठा रहे हो सर. आज किसके पास जॉब है. कल के को मेरे रास्ते पे मर्डर करेंगे तो भी तुम्हारा आवाज़ बंद रहेगा. कल के को तुम्हारी बहन बेटी को बाहर निकालेंगे तो भी आप खामोश रहेंगे सर. अगर मैं मेरे माँ के लिए नहीं खड़े रहूँगी तो मेरे माँ के लिए कौन खड़े होगा सर. आप लोग क्यों खामोश है सर इन लोगों के लिए. सर ये भूमाफिया को क्यों नहीं तुम बोलते हैं सर. क्या आपके पास वीडियो नहीं आए. आज पूरे नेट पे वीडियो मेरा चल रहा है सर. ऑल इंडिया में मेरा वीडियो फॉरवर्ड होगा. फिर आपको आवाज़ क्यों नहीं कर रहा सर. सर आप बीड़ शहर के जाने माने हस्ती. आप कितने बार चुनाव जीते हैं सर, फिर भी आपको नहीं समझ में आ रहा सर कि इसमें मेरे को कुछ ना कुछ एक्शन लेना है. आपको किस बात का डर है सर. मुझे ये आज तक भी नहीं समझ रहा. मैं कितने बार आपके पास आई फिर भी आपने मेरी कोई मदद नहीं सर करे सर. ये क्यों सर. ही खरं तर हे प्रकरण खरंच प्रॉपर्टीचे आहे, पण ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे की आपण अशा राज्यामध्ये, अशा महाराष्ट्रात राहतो की जिथे परस्त्रीला एका आईचा दर्जा दिला जातो आणि एका वेल एज्युकेटेड प्राध्यापक महिलेला असं पूर्ण रस्त्यावर मारलं जातं. आणि अजूनसुद्धा प्रशासन त्या गुंड जे कोणी असेल, जो कोणी असेल याच्यामध्ये, त्यांच्यावरचा जो कोणी वरद असतील यांना दुजोरा द्यायचं काम करते पोलीस प्रशासन आणि इथलं प्रशासन. जिल्हाधिकाऱ्यांनी, तहसीलदारांनी, SP सरांनी याच्यात बसून या महिलेला, वेल एज्युकेटेड महिलेला भर रस्त्यात मारलं जातं आहे या गावगुंडांकडून. तरीही प्रशासन ठोस पाऊलं उचलत नाही आहे. ही खरीच तर लाजिरवाणी गोष्ट आहे या महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि या बीड जिल्ह्यासाठी सुद्धा. कॅमेरामॅन मुकुंदसोबत मी बालाजी शिंदे, लोकाशा TV बीड.